माझ्या ज्या रॅलीज आहेत त्या वाढल्या आहेत. मी नागपूरमध्ये देवेंद्रचे साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी रॅलीज करते. थोडं पुढे आलात हो, ते तर सुरुवातीपासूनच नाही देत घराकडे लक्ष. माझ्याच बहिणींकडे माझ्याच भावांकडे लक्ष देतात महाराष्ट्राच्या. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज आलेला आहे. काय सगळ्यात पहिली रिॲक्शन? जे डिसिजन घेतलं गेलं आहे ते समजून घेतलेलं गेलं आहे, तर त्यात मला वेगळं काही बोलण्याचा अर्थच नाही आहे. राजकारणातलं घर जेव्हा आपलं असतं तेव्हा निवडणुका जवळ आल्यावर घरातलं वातावरण कसं बदलतं? आमच्या घरी तर असं आहे की 24 तास लोक असतात, लोकांच्या समस्या घेऊन येतात, भेटायला येतात, तर त्यात काही फरक नाही आहे. पण माझ्या ज्या रॅलीज आहेत त्या वाढल्या आहेत. मी नागपूरमध्ये देवेंद्रचे साऊथ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मी रॅलीज करते. थोडं पुढे आला, थोडं मुंबईला, असं माझं जास्त चालू झालं आहे. देवेंद्रजींचं शेड्यूल जास्त टाईट झालंय, घराकडे लक्ष देता येत नाही वगैरे, असं काही घडलंय का? हो, ते तर सुरुवातीपासूनच नाही देत घराकडे लक्ष. पण आता ते माफ आहे, कारण ते माझ्याच बहिणींकडे माझ्याच भावांकडे लक्ष देतात महाराष्ट्राच्या, तर मला त्याचा आनंद आहे. पण खूप महत्त्वाची जबाबदारी देवेंद्रजींवर आहे आणि हा सगळा काळ ते ज्या पद्धतीने बिझी आहेत, धडपड करतायत, एक पत्नी म्हणून काय वाटतं ह्या सगळ्याकडे? मला अभिमान आहे त्यांचा. त्यांच्या ध्येयाच्याकडे ते त्यांची वाटचाल असते कधी, आणि ते पण पॉझिटिव्हिटीकडे असते. स्वतःचा त्याच्यात काही स्वार्थ नसतो, म्हणून मला त्याचा अभिमान आहे. पण ही सगळी धावपळ पाहताना त्यांना काही सल्ला द्यावासा वाटतो की थोडं थकणं? खूप सल्ले देऊ शकते. थोडी तरी झोप घ्या, थोडं तरी डाएटकडे लक्ष द्या, बाहेर कुठेही कसंही खातात ते, थोडं तरी व्यायाम करा, असे खूप सारे सल्ले असू शकतात माझ्याकडनं. बरं, आणि तुमचं आता नवीन कुठलं गाणं किंवा नवीन कुठला प्रोजेक्ट पाहायला मिळणार? माझी भजनं आली होती एवढ्यात, आणि काही एक बंजारा गीत आहे ते पेंडिंग आहे, काही प्लेबॅकचे पेंडिंग आहेत, ते येत राहतील हळूहळू. आता काही गुणगुणू शकता इकडे? आता नको. आता मी फक्त नमस्कार करते. लोकमतचा हा आज कार्यक्रम आहे, त्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. त्या कार्यक्रमाबद्दल, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर लोकमतचा असा एक खूप पेटंट कार्यक्रम झालेला आहे. चांगल्या लोकांना, जी चांगली कामं करतायत, त्यांना इथे एक प्लॅटफॉर्म मिळतो, इथे एक ओळख मिळते, आणि मला वाटतं दुसरेही लोक खूप त्याच्याने प्रभावित होतात आणि चांगलं काम करतात, याचा मला आनंद आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर या होत्या अमृता फडणवीस. आणि राजकारणी घरातून आल्यावरती निवडणुकीच्या काळामध्ये आयुष्यात काय बदल होतो याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. पाहत रहा लोकमत. धन्यवाद.